ठरलं तर मग मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळणार आहे की आता या इन्स्पेक्टरची अर्जुनसोबत पर्सनलच दुश्मनी आहे. तो अर्जुनला म्हणतो की जर पुढच्या हेअरिंगपर्यंत तुम्ही स्वतःला निर्दोष सिद्ध नाही करू शकली ना, तर गाठ माझ्याशी आहे. मग तुम्हाला माझ्या पद्धतीने असं रिमांडवर घेईल ना की खुनाचा आरोप तुम्ही कबूल करशील. तर इकडे घरामध्ये आता पत्रकार आणि काही लोक अर्जुनचा निषेध करत असतात. अर्जुनला फाशीची शिक्षा द्या असे ते लोक आता ओढत असतात. तर पत्रकार आता सुभेदार कुटुंबाला नको ते प्रश्न विचारत असतात. तर सायली सगळ्या पत्रकारांना पुरून उरते. अर्जुन सुभेदार हे निर्दोष आहेत आणि लवकरच कोर्टा करून त्यांची सुटकासुद्धा होईल. तर इकडे अखेर सुभेदार कुटुंब आता एकत्र आलं आहे. पण शेवटी प्रिया हे कधीच कुटुंबाची साथ देणार नाही, कारण हे सगळं काही तिनेच घडवून आणलंय. प्रिया मनातल्या मनात बोलत असते की सायली, तू कितीही मोठ्या मोठ्या गोष्टी कर, पण यावेळेस तूच काय, रविराजसुद्धा अर्जुनला जेलमधून बाहेर काढू नाही शकत. तर महत्त्वाचं म्हणजे अश्विन आता अर्जुनवर पूर्ण विश्वास दाखवतो.